राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लढवण्यासाठी सज्ज झालेला आहे. राज ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे यापूर्वीच की यावेळी कुणाशीही युती आघाडी नाही, आपण 100% स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहोत. मनसैनिकांमध्ये त्यामुळे चैतन्य पसरणं स्वाभाविक आहे, कारण त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला देऊ केला होता आणि त्यामुळे यावेळी निवडणूक लढवण्याचं मनावर घेतल्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह आहे आणि त्या निमित्तानं राज ठाकरे यांचा थोडक्यात राजकीय प्रवास, त्यांच्या बदललेल्या भूमिका आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लक्षात घ्या 2009ला 13 आमदार ते आता 1 आमदार आणि आता 2024च्या निवडणुका याचा आढावा घेत राज ठाकरे यांचं यंदाचं भवितव्य काय वाटतंय, काय चित्र आहे, काय हवं आहे ते आपण जोखण्याचा प्रयत्न करणार आहोत या आपल्या कटाक्षमधून. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढे जाण्यापूर्वी एक नेहमीची आठवण आणि विनंती की आपण बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आणि अन्य व्हिडिओ सुद्धा पहा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या आणि आमच्याशी जोडलेले रहा. हिंदीमध्ये त्याला हमसे जुडे रहिये असा शब्द आहे. मराठीमध्ये जोडलेले राहा असं आपण जनरली म्हणत नाही, पण तरी सुद्धा आमच्या सोबत राहा हा जास्त चांगला शब्द आहे. तर तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आम्हाला उत्साह देण्यासाठी आमच्यासोबत राहा एवढं मी सांगेन आणि विषयाला आपण सुरुवात करूया. राज ठाकरे यांच्या आयुष्याचे, राजकीय आयुष्याचे 2 कालखंड आहेत. एक कालखंड शिवसेनेतला कालखंड, अखिल भारतीय विद्यार्थी सेना निवडणुकीमध्ये असणारा त्यांचा रोल, त्यांची एक खास प्रतिमा, बाळासाहेब ठाकरेंचे प्रतिकात्मक वैचारिक अशा प्रकारचे वारस, त्यानंतर मग त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणं, महाबळेश्वर अधिवेशन, उद्धव ठाकरे पक्षाच्या मुख्य प्रवाहात येणं, प्रमुख बनणं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेव्हा हयातीतच राज ठाकरे बाहेर पडणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होणं. त्यामुळे 2 भाग झाले, एक शिवसेनावाला नंतर मनसेचा जो आतापर्यंत सुद्धा चालू आहे. शिवसेनेबद्दल भरपूर बोलणं झालेलं आहे आणि नंतर जे मनसेचे त्याही बद्दल भरपूर बोलणं झालेलं आहे, पण आपल्याला ते आत्ताच्या गोष्टीला कनेक्ट करण्यासाठी ते थोडंसं ब्रीफमध्ये सांगणं गरजेचं आहे. कारण आपल्यापैकी असं म्हणतात 5-7 वर्षांनी पिढी बदलते आणि आता 2009 नंतर आपण आता जवळपास 2009-2019 आणि त्यानंतर जवळपास 12-15 वर्षानंतर बोलतोय, तर नक्कीच पिढी बदललेली, त्यामुळे थोडे रेफरन्सेस माहीत असणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली त्यावेळी मराठीचा मुद्दा जोरदारपणे, जोमकसपणे घेतला होता आणि शिवसेनेने तो तितका मोठा करण्याचा प्रयत्न केला नव्हता, कारण शिवसेना मुळातच मराठीच्या ट्रॅकवरून हिंदुत्वाच्या ट्रॅकला लागली होती बाळासाहेबांच्या हयातीतच. आणि अशावेळी राज ठाकरे यांनी तो मुद्दा घेतला. हा तो काळ 2009चा, म्हणजे लक्षात घ्या, नेहमी एखादा काळ बदलत असताना तो असं दरवर्षी नवीन वर्ष सुरू होत असलं कॅलेंडरवरती तरी त्या वर्षाचा, आधीच्या वर्षाचं एक वातावरण कायम राहतं. 90च्या दशकाचं वातावरण 2005-9 पर्यंत सुद्धा कायम होतं. आधीच्या काही गोष्टी माणसं हयातीत असतात, संदर्भ ताजे असतात, राजकारण, समाजकारण चालू असतं. त्या हिशोबाने पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी मराठीचा हा मुद्दा घेतला आणि मोठा केला आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. राज ठाकरे यांची ओघवती भाषा, महाराष्ट्राच्या तुंबलेल्या राजकारणामध्ये नवा आलेला हा चेहरा आणि एक उत्साह, उमेद, त्याला सगळ्यांनीच भरपूर प्रतिसाद दिला. माझे काही मित्र महाराष्ट्रातले त्या सभेसाठी, ऐतिहासिक शिवाजी पार्कवरच्या सभेसाठी बाहेरून आल्याचं सुद्धा मला आठवतं आणि ते खरंच वातावरण भारलेलं होतं. मी त्याचा साक्षीदार आहे आणि राज ठाकरेंनी ती उमेद तयारही केली होती, कारण तो काळ आपण लक्षात घेऊया. शिवसेना एका प्रकारच्या स्टॅग्नन्सीमध्ये होती. काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार होतं ज्याच्यावरती सगळ्यांकडनं टीका होत होत्या आणि भाजपला अजून ना मोदी अवकाशात पुढे गेले होते, आधीच 2004ची निवडणूक ते हरले होते, अशा सगळ्या परिस्थितीतून ते जात होते. या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचा उदय झाला होता. त्यांना मोठी स्पेस मिळाली आणि हिंदुत्वाची स्पेस घेण्यासाठी मुळातच 2 पक्ष बसले होते, जसा मी उल्लेख केला मगाशी, शिवसेना आणि भाजप. आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा घेतला. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की राज ठाकरे यांचे पहिल्याच फटक्यात 13 आमदार आले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुद्धा शिवसेनेचे उमेदवार हरले आणि मनसेच्या राज ठाकरे यांचे उमेदवार जिंकून आले. अनेक जण तर म्हणजे त्यावेळी स्थिती अशी होती की राज ठाकरे यांनी कुणालाही उमेदवारी दिली असती, तुम्ही सुद्धा जर का बघताय, तुम्ही त्या काळात असता, तुम्हाला उमेदवारी दिली असती, मला दिली असती तरी निवडून आलो असतो, इतकी स्थिती राज ठाकरेंची होती. हे मान्य करावं लागेल. त्यांनी अगदी मर्यादित काळामध्ये ते यश मिळवून दाखवलं. शिवसेनेसमोर ते आव्हान होतं, कारण उद्धव ठाकरे नुकतीच कमान सांभाळत होते आणि त्यांच्यासमोर एक आव्हानं उभी होत होती. बाळासाहेबांची प्रकृती हळूहळू त्यांना साथ देत नव्हती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा राईज पाहायला मिळतो. आणि 2009च्या निवडणुका आल्या, राज ठाकरेंना उत्साह सुद्धा आला.
लोकसभेच्या काळात सुद्धा राज ठाकरेंचे खासदार नाही आले, पण राज ठाकरेंनी अनेकांचे खासदार, अनेकांची गणितं मात्र नक्की मोडकळीस आणली होती. हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र सदोदितपणा, कंटिन्युएशन, पर्स्युएशन, सदोदितपणा, सातत्य, सदोदित कार्यमग्न राहणं, अशा काही गोष्टी न झाल्यामुळे हळूहळू मनसेला चिरा एक एक पडायला लागला. अनेक नेते जायला लागले. पटकन आठवणारी नावं म्हणजे प्रवीण दरेकर जे आता भाजपसोबत आहेत, राम कदम जे भाजपसोबत आहेत, त्याचप्रमाणे शिंदे, त्यांनी नंतर आधी गेले मनसेमध्ये होते, मग शिवसेनेत आले, शिवसेनेतून आता एकनाथ शिंदे गेले, शिशिर शिंदे, आणखी अशी काही नावं तुम्हाला सांगता येतील. काही माणसं म्हणजे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, ही मात्र मंडळी मात्र मनसेसोबत राहिलेली आहे. पण या मधल्या काळामध्ये मनसेची मोठी पडझड झाली. राज ठाकरे नावाचा एक ध्रुव तयार होतोय आणि मला ते दिवस आठवत आहेत. अगदी थोडक्यात, मी इतिहास फार पुढे नेणार नाहीये. ज्येष्ठ राजकीय पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यावेळी लेखांची म्हणजे धुरळा उडाला होता राज ठाकरे आणि हा काय महाराष्ट्र धर्म घेऊन येत आहेत राज ठाकरे, त्यामुळे उत्सुकता होती. मला आठवते कुमार केतकरांनी तेव्हाच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत पानभर मांडणी केली होती की कशा प्रकारे राज ठाकरे हा नवा ध्रुव तयार होतोय आणि तो या प्रस्थापित राजकारणाला आणि प्रस्थापितांना सुद्धा धक्का देणार आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळं होत असताना नंतर जाणवलं की पुढे गती येत नाहीये मनसेला. पुढे महाराष्ट्रावर पसरताना राज ठाकरेंना मर्यादा येते, मनसेला मर्यादा येते आणि त्याच्या जोडीला पुन्हा असं आहे की स्वतःची जी लोक राजकारणाची गणितं असतात त्याच्यापैकी तो उत्साह नंतर मावळत गेला. मराठीचा मुद्दा तेवढा पुढे तग धरू लागला नाही आणि यानंतर गेल्या 2009, 2014, 19, 24 असं करत करत हा आकडा एकदमच कमी झाला आणि आता राज ठाकरे यांचे फक्त एकच आमदार आहेत. मधल्या काळात नाशिक महापालिकेत सत्ता होती, ती सुद्धा गेली. पुण्यामध्ये तर विरोधी पक्षनेता होता, चांगली ताकद होती, ती सुद्धा गेली. खेड पंचायतीवरती, नगर परिषदेवरती मनसेचं वर्चस्व होतं, ते सुद्धा गेलं. अशी क्रमाक्रमाने ढासळती अवस्था प्राप्त झाली. पण असं असलं तरी सुद्धा राज ठाकरे नेहमीच जोरदार राहिले, त्यांची भाषणं गाजत राहिली. राज ठाकरे यांचं म्हणणं गांभीर्यानं मात्र शेवटपर्यंत अजूनही घेतलं जातं. राज ठाकरेंनी काही आंदोलनं सुद्धा केली, त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राज ठाकरेंचं टोलचं आंदोलन असेल, राज ठाकरेंचं मशिदीवरच्या भोंग्यांचं आंदोलन असेल, राज ठाकरे यांचं मुंबईतल्या बांगलादेशी किंवा निर्वासित जे येतात त्यांच्याबद्दलचा मुद्दा असेल आणि असे अनेक मुद्दे राज ठाकरेंनी ते लावून धरले, विशेषतः टोलचा मुद्दा, आणि त्याचा परिणाम बघायला मिळाला असंही आपण म्हणू शकतो. पण या काळात व्हायचं असं की राज ठाकरेंचा जो सारखा आउटरीच तुम्हाला लागतो महाराष्ट्रावर, मुंबईमध्ये सुद्धा तो तितका दिसत नाही. काही राजकीय नेत्यांचं म्हणणं, विश्लेषकांचं म्हणणं की राज ठाकरेंचं दोन प्रकारे नेतृत्व असतं तुमचं. एक शरद पवारांसारखं प्रचंड मोकळ ढाकळा लोकांमध्ये जाणारं, अजित पवारांसारखं, देवेंद्र फडणवीसांसारखं, एकनाथ शिंदेसारखं. पण राज ठाकरे रिझर्व्ड राहतात. म्हणजे त्यांचं असं की आपण आपली जी प्रतिमेची काही सोनं आहे, हिरा आहे, तो सारखा घासून चालणार नाही, तो तुम्हाला तुमचा एक्सक्लुसिव्हिटी ठेवायची असते. आणि त्यामुळे राज ठाकरे पुढे मिसळायचे नाहीत असं पण एक त्यांचं पॉलिसी, त्यांची बाळासाहेबांची पण एकदम सुरुवातीचा काळ सोडला तर नंतर ते कधी असे फार लोकांमध्ये मिसळायचे नाहीत, मातोश्रीवर लोक यायचे. या सगळ्या टप्प्यांच्या नंतर मनसेला गतीच सापडेना, मनसेच्या इंजिनला दिशाच सापडेना. इंजिनमध्ये पेट्रोल काय, इंधनच भरलं जात होतं, पेट्रोल नाही पण म्हणजे काय विजेचं किंवा कोळशाचं असेल ते होत नव्हतं आणि यातून चाचपडण्यासारखी स्थिती होती. त्यानंतर जो स्थित्यंतर आलं ते म्हणजे मनसेनं स्वतःची बऱ्यापैकी सेक्युलर सांगू पाहणारी प्रतिमा बदलून हिंदुत्वाची कास धरली. मनसेने सुरुवात झाली तेव्हा त्यांचा झेंडा, ज्याचं स्वतः राज ठाकरे म्हणाले होते की भगवा हिंदूंचा, पांढरा अल्पसंख्याकांचा, निळा मागासवर्गीय आणि दलित बांधवांसाठीचा, हिरवा मुसलमानांसाठी, असं राज ठाकरे म्हणाले. तेव्हा हे अगदी स्पष्ट आहे, या सगळ्यांना मी रिप्रेझेंट करतो. आणि हाजी अराफत सारखे त्यांचे नेते सुद्धा होते मुसलमान, त्यामुळे तोही मुद्दा नव्हता. पण नंतर त्यांनी मी म्हणालो तसं दिशा बदलली, इंजिनची शब्दशा बदलली, त्यांची इंजिनचं तो इथे होतं ते तिथे झालं मग झेंड्यावरचं, आणि झेंडा पूर्ण भगवा झाला आणि राज ठाकरेंची मग भगवी शाल दिसायला लागली. आणि मग मगाचं एक आंदोलन आणखी राहिलं, हनुमान चालीसा आंदोलन सुद्धा त्यांचं झालं होतं वगैरे, आणि मग ते त्या दिशेला लागले. ते झाल्यानंतरची मोठी ही निवडणूक, विधानसभा, लोकसभेला तर ते उभे राहिलेच नव्हते. आणि आता आपण आपल्या विश्लेषणाचा दुसरा टप्पा सुरू करतो की आता स्थिती कशी आहे. गेल्या काही काळामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिलेली, हे मान्य करावं लागेल. राजकारण म्हटलं की त्याचे जे काही बरे वाईट, चांगले वाईट कुठलेही मार्ग असतात, हे बरोबर केलं का ते बरोबर केलं, पण त्या दिशेने त्यांचं जे काही असेल त्यांनी आपला आवाज तयार केलेला आहे. जसा, थोडीशी चुकीची तुलना आहे, जसा वंचितच्या प्रकाश म्हणजेच आपल्या बाळासाहेब आंबेडकरांनी आता त्यांचे कार्यकर्ते जो मोठ्या प्रमाणात एक आक्रमकपणा ते दाखवतायत विविध व्यक्तींच्या विरोधातला, ज्याच्यामुळे त्यांच्यावर खूप टीका होते, पण आवाज तयार झालेला आहे.
दुर्दैवाने असं काही झालं की आवाज तयार होतो, तसा राज ठाकरेंचा आवाज तयार झालेला आहे, लोक तो पाहत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ते विधानसभा निवडणूक लढवू पाहत आहेत. ही लढवणं गरजेचं सुद्धा होतं. इथे पुन्हा एकदा छोटासा आढावा घेऊन पुन्हा मूळ मुद्द्यावर यायचंय. निवडणूक लढवणे ही फार मोठी प्रक्रिया असते आणि तिच्यात भाग घेतलाच पाहिजे राजकीय पक्षाने. तुम्ही हरण्यासाठी लढा, जिंकण्यासाठी लढा, पण लढा, कारण तुमचं चिन्ह, तुमचा पक्ष, तुमची ध्येय, धोरणं, नेते, स्थानिक कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचत असतो. बहुजन समाज पार्टी आणि भाजपा यांनी नेहमी भारतामध्ये ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका लढवायचाच प्रयत्न केला. लढत राहिलं पाहिजे, तिकडे तुमचा माणूस दिसला पाहिजे, तो चिन्ह दिसलं पाहिजे. अन्यथा उत्तर प्रदेशचा हत्ती, पण महाराष्ट्रामध्ये आज हत्ती म्हणजे बसपा हे चिन्ह, हे अगदी फिक्स समीकरण झालेलं आहे. राज ठाकरेंच्या मात्र काही भूमिका, कधी आमचे लोक निवडून येतील आणि मोदींना पाठिंबा देतील, कधी आम्ही लढणार नाही पण आमचा पाठिंबा भाजपला आहे, हे. आणि एवढं झाल्यानंतर परत मध्ये लावरे तो व्हिडिओवाली पण फेज येऊन गेली, ज्याच्यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आणि त्यावेळी वाटत होतं की आता मवियाच्या जवळ जातात की काय, मग आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात की नाही. मग नंतर अचानक परत त्याच्यात चेंज झाला, आता काय, आता भाजप, मोदींना पाठिंबा. या सगळ्या पार्श्वभूमीवर ती पुन्हा एक थोडीशी लाईन यावेळी राज ठाकरेंनी मेंटेन करू लागले. आणि माझा एक वेगळा अक्ष आहे, मी आंदोलन करणार, मशिदीवरचे भोंगे नको, निर्णय घ्यायचा की नाही सरकारने ठरवावं. मी आंदोलन करणार, टोलमुक्ती हवी, निर्णय घ्यायचे की नाही सरकारने ठरवायचं. पण त्याच्यासाठीचा स्टार्टिंग पॉइंट मात्र राज ठाकरे ठरले, हे मान्य करावं लागेल. टेक्निकली फक्त बघत असताना शिवसेना सुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी दाखवत असताना ना उद्धव ठाकरेंची शिवसेना ना एकनाथ शिंदेची शिवसेना कुणीही आक्रमक हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीये. थोडंसं अधिक म्हणायचं झालं तर नितेश राणेंचा अपवाद आत्ताचा सोडला भाजपचा, तर नितेश राणे म्हणजे भाजप सुद्धा तशा प्रकारे आक्रमक होत नव्हता. तो मधल्या काळातला हिंदुत्वाचा महाराष्ट्रातला आक्रमक चेहरा राज ठाकरे ठरले होते, ज्याचा त्यांना काही प्रमाणात फायदा मिळाला. आणि यानंतर ज्याला रेज्युव्हिनेशन शब्द, पुनरुत्थान, पुनरुज्जीवन पक्षाचं, ती धुगधुगी कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाली आणि आता राज ठाकरेंच्या मनसेमध्ये ती धुगधुगी दिसते. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे ते निवडणूक लढवत आहेत, त्या दृष्टीने आपल्याला बघायचं की मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंना स्पेस आहे का. अख्खी महाविकास आघाडी 3 पक्ष, अख्खी महायुती 3 पक्ष, अख्खी तिसरा फ्रंट आलेला आहे, बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे, तो तिसरा फ्रंट, वंचित बहुजन आघाडी पण मोठा पक्ष म्हणून त्याच्यात उतरणार आहे, छोटे मोठे पक्ष आणि फाटाफूट तर होणारच आहेत. मग राज ठाकरेंचा स्कीम काय, मग काय स्ट्रॅटेजी काय. ती स्ट्रॅटेजी आहे विस्थापितांची. राज ठाकरेंनी अनेकदा हे विधान केलेलं आहे की प्रस्थापित तुमच्या सोबत आहेत, मी विस्थापितांना घेऊन राजकारण करणार आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. विस्थापित 2 प्रकारचे असतात, एक जे मुळातच विस्थापित असतात आणि ज्यांना राजकारणामध्ये काहीही स्थान मिळालेलंच नसतं, जे खरंच शब्दशः सतरंज्या उचलत असतात, बाहेर असतात राजकारणाच्या प्रोसेसच्या, त्यांना घेऊन राज ठाकरे उभे राहणार असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच वेळी यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमधून मोठ्या संख्येनं अपक्षांचं पेव फुटणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्ष बाहेर येणार आहेत, म्हणजे बंड करणार आहेत. याच्यापैकी अनेक जण मनसेमध्ये येऊ शकतात अशी चिन्ह आहेत. इनफॅक्ट काही वेळा तर किमान यांच्या मार्फत का होईना आपले अपक्ष असावेत किंवा आपल्याकडनं फुटलेले मनसेमध्ये जावं अशी इच्छा महायुतीला तर नक्की वाटत असेल. जरी राज ठाकरे म्हणत असले की आपण स्वतंत्र लढणार आहोत, तरी सुद्धा बातम्या अशा आहेत की राज ठाकरेंसाठी महायुती, त्यातही शिंदेची शिवसेना काही जागा सोडू शकते, काही जागांवरती राज ठाकरे यांना पाठिंबा देऊ शकते. भांडूपमधून तर राज ठाकरेंच्या चिरंजीवांनी म्हणजे अमित ठाकरेंनी लढावं यासाठी तर उघडपणेच चर्चा होत होती, मात्र तसा निर्णय झालेला नाहीये. याशिवाय दादर माहीम आणि वरळीच्या सीटसाठी बाबतीत सुद्धा मनसेला पाठिंबा देण्याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे असं कानावर येते. राज ठाकरेंनी अजून असा ना पाठिंबा नाकारलाय ना स्वीकारलाय. या अर्थानं पाहत असताना राज ठाकरेंचं दुसरं वाक्य महत्वाचं आहे जाहीर सभेत केलेलं. ते म्हणतात की मी तुम्हाला विश्वास देवतो, जाहीर सभेत ते म्हणाले होते, या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत सहभागी असेल. लक्षात घ्या, सत्तेत सहभागी असेल, सत्तेत सहभागी असेल. म्हणजे जर का सत्ता येणार असेल महायुतीची, आता मला सांगा मवी आली तर राज ठाकरे येऊ शकतात का, शक्यता कमी आहे. पण महायुती आली सत्तेमध्ये तर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण आत्ताच चित्र असं आहे की महायुतीला किमान आणि महाआघाडीला सुद्धा 20, 25, 30 साधारण अपक्षांच्या गरजेशिवाय किंवा अन्य छोट्या पक्षांशिवाय सत्ता स्थापन करणं स्वबळावर कोणत्याही आघाडी युतीला शक्य नाही. आणि इथे राज ठाकरेंचे आत्ताचा जो एक अंदाज व्यक्त होतोय आणि मी तो धाडसाने करतोय, सब्जेक्ट टू करेक्शन, तो आकडा साधारणपणे किमान 3 ते 5, जास्तीत जास्त 9 ते 12
किमान 3 ते 5, जास्तीत जास्त 9 ते 12. 9 ते 12 हा आकडा गाठेल असं मला मुळीच वाटत नाही, पण 3 ते 5 आकडा असू शकतो असं मला वाटतं. आणि स्टॅटिस्टिकली बोलत असताना साधारण 5 मायनस प्लस मानला जातो, त्या दृष्टीने आपण आकडा धरूया. त्यातला जर का 9 ते 12 मधला 5 वजा केला तरी आपण 8 पर्यंत जातो, 7-8 पर्यंत जातो. या हिशोबाने बघत असताना हा आकडा लक्षात घ्यावा. एवढा कमी जरी आकडा असला तरी मला खात्री आहे, जेवढं मला राजकारणाचं मी विद्यार्थी म्हणून कळतं, त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाईल. कारण राज ठाकरे मोठे होणं हे एकनाथ शिंदेना दीर्घकालीन दृष्ट्या गरजेचं आहे. अन्यथा त्यांच्या शिवसेनेचा एका पातळीनंतर फार मोठा उत्कर्ष होईल राजकीय परिस्थितीमुळे, अशी चिन्ह नाहीयेत. आणि अशावेळी उद्धव ठाकरेंच्या समोर ताकद म्हणून उभं करायला दुसरे ठाकरे पाहिजेत. म्हणून राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसमोर आनंद दिघेंची प्रतिमा, उद्धव ठाकरेंच्या समोर राजकीय दृष्ट्या नवं नॅरेटिव्ह म्हणजे राज ठाकरेंचं, त्यांना ताकद कोणाकडनं? एकनाथ शिंदेकडून, असं हे गणित असू शकतं. आणि त्या दृष्टीने राज ठाकरेंच्या मनसेला आत्ताच्या निवडणुकीत स्पेस आहे असं मला नक्की वाटतं, 100% वाटतं. त्यात जर का अपक्षांच्या या सगळ्या संघर्षामध्ये मतांचं पीक मिळालं तर काही प्रश्नच नाहीये. लक्षात घ्या, 2 प्रकारे निवडणुकांमधलं यश मोजलं जातं. 1, तुमच्या किती जागा निवडून आल्या, 2, तुम्ही किती मतं सिक्युअर केली, 3, तिसरं जर का आणखी मायक्रोमध्ये जायचं म्हटलं तर कोणत्या भागात तुम्ही कोणाला कसं डॅश केलेलं आहे, त्या दृष्टीने तुमची न्यूसन्स व्हॅल्यू दिसते, जी प्रकाश आंबेडकरांची जाणवली होती. आणि राज ठाकरे या त्याही बाबतीत, या सगळ्यांच्या बाबतीत या क्षणी महत्वाचे प्लेयर आहेत, हे निर्विवाद आहे महाराष्ट्रात. आणि त्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या निवडणुकीचा हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय. मला व्यक्तिशः विचारायचा पक्ष कोणताही असो, मी त्यांतल्या कार्यकर्त्यांच्या बाजूने असतो. ही मंडळी असतात, 5-5 वर्षांनी निवडणुका येतात, त्यानंतर तुम्हाला संधी मिळते, मग कोणीतरी पुढे गेला तर आणखी बाकीच्यांना पुढची पदं मिळतात, निवडणुकीत संधी मिळते, त्या माणसाचं एक नेतृत्व एस्टॅब्लिश होतं. त्या दृष्टीनं कोणताही पक्ष हा निवडणुकीत उतरत नसेल तर माझ्या दृष्टीने ती वेदना असते. राज ठाकरेंनी मागच्या वेळी ते केलं होतं, ते मला एक निरीक्षक म्हणून मुळीच आवडलं नाही. अर्थात त्यांचं राजकारण त्यांच्यापाशी, पण विधानसभेत ते लढतायत, चांगली गोष्ट आहे. यश मिळण्याच्या दृष्टीने शुभेच्छा. पण काहीतरी फार मोठा आकडा, काहीतरी फार एकदम अंदाज लावून एकदम मनसे समर्थकांना आनंदी करावा अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, 3 ते 5 हा मिनिमम आकडा, आणि पुढे गेला तर 10-12 पर्यंत जाऊ शकतो, पण त्यासाठी असंख्य गोष्टी जुळून याव्या लागतील. त्या आत्ता घडण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही. पण शेवटी एक प्रोबॅबिलिटीचा एक आपल्याला शॉट द्यावा लागतो, तसा तो हा याच्यात असा आहे असं मला वाटतं. तर आपण बघूयात काय होणार आहे पुढे. पण तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. कमेंट सेक्शनमध्ये मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो. पुन्हा एकदा आठवण, बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि पाहत रहा बायोस्कोप मराठी. धन्यवाद.